बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलच्या जयंतीचा उत्सव देशभर नव्हे तर विदेशात सुद्धा जोमाने सुरू झालेला आहे. आणि या उत्सवाला, या सोहळ्याला आता एक मोठ्या स्वरूपाचं स्वरूप होतं आहे. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये सवाद्य मिरवणूक असेल, डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई असेल किंवा शोभयात्रा या निमित्ताने निघत असतील, अशा विविध स्वरूपाने हा सोहळा लक्षवेधी होतो आहे. असाच एक सोहळा दौंड शहरातील राजश्री शाहू सोसायटी अंतर्गत लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी साजरा झाला. दौंड शहरात असा उत्सव मोठ्या प्रमाणात झालेलाच आहे. डॉल्बीच्या अनुषंगाने वाद्याच्या भानगडीवरून परस्परांमध्ये दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेसुद्धा दाखल झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. इथं डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाईसुद्धा आपण पाहिली. पण आम्ही राजश्री शाहू सोसायटी अंतर्गत लुंबिनी बुद्धविहारमध्ये आलेलो आहोत आणि इथं हा सोहळा महिलांनी संपन्न केलेला आहे. तर काय इथं वैशिष्ट्य आहे म्हणून मी थोडक्यात या गोष्टीची माहिती सांगतो की ही जी राजश्री शाहू सोसायटी आहे ती साधारण 16 कुटुंबांनी एकत्रित येऊन तयार केलेली आहे. आणि या 16 परिवाराची इथे जी राहण्याची निवासस्थानं आहेत यातूनच काही जमिनीचा भाग वाचून त्यांनी इथे एक विहार बांधलं आहे आणि त्या विहाराला लुंबिनी नाव असं दिलेलं आहे. आपल्याबरोबर आज या सोहळ्यासाठी जे काय त्यांचं श्रमदान झालं, ज्यांनी जे काय काम केलं ते सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या प्रोफेसर आहेत. पुणे येथील मॉडर्न कॉलेजमध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे आणि देत आहे. सुवर्णा ज्ञानदेव रणपिसे ताई, नमस्कार. आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 14 एप्रिलचा उत्सव झाला आणि तुमच्याकडे आम्हाला असं कळालं 10 एप्रिलपासूनच तो सुरू झाला होता. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही कोणत्या स्वरूपानं ह्या उत्सवाकडे पाहिलं आणि कशी या उत्सवाची सुरुवात आणि सांगता केली? सर्वांना जय भीम. सर्वप्रथम आमच्या सोसायटीमध्ये आम्ही सगळ्या सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत संजय रणपिसे यांनी ठरवलं की ही जे जयंतीचा उत्सव आहे तो इथल्या महिलांनी पूर्णपणे आयोजन करायचं आहे. त्यामुळे मग इथल्या अध्यक्ष, सचिव आणि आम्ही इतर सगळे कार्यकारिणी असे आम्ही 11 सदस्य एकूण सगळ्यांनी मिळून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या आयोजनामध्ये 10 तारखेला सर्वात प्रथम लहान बाळगोपाळांचा समावेश व्हावा यासाठी म्हणून बाळगोपाळांसाठी आम्ही खेळ आयोजित केले. आणि मग इथं प्रत्येक छोट्या मुलांपासून म्हणजे 1-2 वर्षाच्या मुलापासून ते साधारण 15 वर्षापर्यंतच्या मुलींपर्यंत अशी सगळ्या वयोगटाची मुलं इथं भरपूर खेळली. म्हणजे प्रत्येक मुलांना आम्ही बक्षीस दिलं की जेणेकरून त्यांचं लक्ष खेळाकडे जावे म्हणून. त्यानंतर महिलांसाठी म्हणून आम्ही खास रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं. त्याचबरोबर त्यांना मेहंदी काढण्यासाठी उत्सुक केलं. आणि दुसऱ्या दिवशी 11 तारखेला आमच्याकडे मेडिकल कॅम्प आयोजित केला की यामध्ये साधारणपणे इथल्या ज्या सर्व आसपासच्या परिसरातील महिला आहेत त्या महिलांचं ECG काढून घेणं, ब्लड प्रेशर चेक करणं, रक्तगट तपासणी, त्यांचं HB तपासणं यासारख्या स्वरूपाचं ह्याचं मेडिकल कॅम्पचं स्वरूप होतं. आणि याच मेडिकल कॅम्पमध्ये साधारणपणे 60 ते 70 लोकांनी सहभाग दाखवला. तर हा वेळ सकाळचा झाल्यानंतर संध्याकाळी महिलांसाठी सगळ्यांचा आवडतीचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सादर केला. याच्या आयोजनामध्ये सोनवणे सरांचा आम्हाला सहभाग लाभला आणि हे आयोजन करण्यासाठी येथील जे पिरॅमिड हॉस्पिटल आहे त्यांनी देखील सहभाग दाखवला. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे 13 तारखेला आमच्याकडे स्नेह म्हणजे सर्व श्रमपरिहार म्हणून आम्ही भोजनाचा आनंद सर्व इथल्या परिसरातल्या लोकांना दिला. आणि 14 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही रांगोळ्या काढत होतो सर्व परिसरामध्ये. आणि रांगोळ्या काढून नंतर आम्ही तिथं आमच्या इथे प्रभात फेरीसारखी बाबासाहेब वंदनाची प्रभात फेरी काढली आणि नंतर बुद्धवंदना घेऊन आमचा कार्यक्रम संपला. अशा प्रकारे 10 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत सोसायटीमधील तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला, बाळगोपाळ आणि सर्व सदस्य या सगळ्यांचा सहभाग घेऊन आम्ही अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं एक स्वरूप म्हणजे नवचैतन्य. तर या कालामध्ये भीम अनुयायी प्रचंड जोशात असतात, उत्साहात असतात आणि म्हणून पुरुषांना ह्या सगळ्या सोहळ्यात सहभाग घेणं ही बाब वेगळी आहे. पण महिलांना तो लक्षवेधी करणं ही सगळ्यात महत्त्वाची बाजू ठरते. आणि म्हणूनच आज राजश्री शाहू सोसायटी अंतर्गत
लुंबिनी बुद्धविहारामध्ये जो महिलांनी सोहळा केलेला आहे तो 4 दिवसाचा सोहळा होता. या 4 दिवसामध्ये त्यांनी जे सर्व केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं सर्व राज्यातील आणि देशातील जे भीम अनुयायी आहेत त्यांना यातून काय बोध घेता येईल याकडे खऱ्या अर्थानं लक्ष वेधलं पाहिजे. तर यांनी डीजेच्या तालावरती नाच गाणं केलं नाही. इथे प्रबोधन म्हणून लोकांमध्ये पैठणीचा खेळ, ज्या महिलांना प्रपंचातून बाहेर कुठं जाता येत नाही, मनसोक्त काम करता येत नाही, आनंद लुटता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी या खऱ्या अर्थानं सोहळ्याचं औचित्य साधून खेळ पैठणीचा घेतला. त्यांच्या मुलांसाठी त्यांनी मुलांच्या खेळाच्या स्पर्धा भरवल्या. त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी आरोग्याचं शिबिर भरवलं आणि सर्व झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित येऊन भोजन घेतलं. नंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेची खऱ्या अर्थानं मिरवणूक काढली. रांगोळ्यांनी सजवलेल्या पायघड्या घातलेल्या रस्त्यावरून त्यांचा तो सोहळा झाला आणि नंतर बाबासाहेबांना नतमस्तक होऊन हा सोहळा संपलेला आहे. यातून एक बोध घ्यावा. महिलांनी इथून पुढच्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या जर जयंतीच्या सोहळ्याचा कार्यक्रम केला तर दागडधिंगा बंद होईल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब एक शांतता प्रिय, एक विद्वान माणूस म्हणून जगात ओळखीचा आहेच, पण तो घराघरात महिलांमुळे पोचेल. आज जरी असेल तरी तो डॉल्बीच्या गाण्यातून, मुलांच्या नाचण्यातून आणि लाइटिंगच्या स्वभावातून दिसतो. तो विचारानं जावा ही एक सदिच्छा. या सोसायटीमध्ये तुमचे एकूण किती सभासद आहेत किंवा किती लोकांचा इथं निवास आहे? काय नावं कळतील त्यांची? हो, धीवर, भंडारी, मखरे, धर्माराव, गायकवाड, जाधव, रणपिसे, लगाडे, कातखडे, माने, कांबळे, वानखडे, लगाडे, धेंडे, लांडगे यांचा समावेश आमच्या सोसायटीमध्ये आहे. आणि या सर्व सदस्यांनी, या घरातील प्रत्येक सदस्यांनी आमचा हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी आम्हाला सगळ्यांना हातभार लावलेला आहे. त्यामुळे आम्ही इथला कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये, म्हणजे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम ही त्याचप्रमाणे आम्ही आनंदाने करणार आहोत. मित्रांनो, ह्या सर्व परिवार इथे नोकरीच्या निमित्तानं आलेला आहे. हा इथला मूळचा रहिवासी नाही आहे, तरी पण सगळ्यांनी मनोभावे एकत्रित येऊन आपण सगळे भाऊ आहोत अशा हिशोबानं ही सोसायटी निर्माण केली. आणि या सोसायटीमध्ये आडनावाने जरी वेगळे असेल तरी हे सर्व भीमप्रेमी शांततेप्रमाणे त्यांनी इथला हा सोहळा संपन्न केलेला आहे. हा बोध या शहरातील इतर भीम अनुयांनी, भीम परिवारांनी घेतल्यास चुकीचं ठरणार नाही. परत एकदा या सर्व सोहळा संपन्न करणाऱ्या भगिनींना आवाज लोकशाहीच्या वतीने धन्यवाद देतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.